काही आय-ए-एस अधिकारी जे असतात, ते जे त्यांच्या पदाला आणि त्या पदाला असणाऱ्या जे काही ड्युटीज असतील, एवढ्या एकनिष्ठेने पार करत असतात ना, त्याचंच एक उदाहरण म्हणजे अशोक खेमका. हे हरियाणाचे आय-ए-एस ऑफिसर म्हणजे हरियाणा त्यांचं कॅडर होतं. यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं, तर त्यांची जी अपॉइंटमेंट झाली 1991 पासून 2025 पर्यंत जवळपास 34 वर्ष ते सर्व्हिसमध्ये होते. या सर्व्हिसच्या कार्यकाळामध्ये 60 प्लस वेळा त्यांची काय झाली होती तर ट्रान्सफर करण्यात आली. जवळपास 60 पेक्षा जास्त वेळा ट्रान्सफर करण्यात आलेली होती. एका ठिकाणी ते मॅक्सिमम 6 महिने त्यांनी एव्हरेजली 6 महिने काम केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त कार्यकाळ त्यांनी एका ठिकाणी काम केलेलं नाहीये. आणि ह्याच्या पाठीमागचे रिझन्स म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी वरच्या लेव्हलला असतील, जे करप्शन घेत आहेत, त्यांच्या विरोधात कडक कारवाई यांच्या माध्यमातून केली जात होती. यांचं नाव अशोक खेमका आहे बघा. यांच्याविषयी सांगायचं म्हणलं, तर बघा 1965 मध्ये यांचा जन्म, 1965 ला यांचा जन्म झाला आणि 1965 नंतर 1991 ला ते काय झाले होते तर आय-ए-एस अधिकारी झाले. 1991 च्या बॅचचे आय-ए-एस अधिकारी आहेत. 1991 पासून 2025 पर्यंत, एप्रिल 2025 पर्यंत जवळपास 34 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा कार्यकाळ म्हणजे जो काही पदाचा कार्यकाळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ते कोणत्या कॅडर्समध्ये, कॅडर इन द सेन्स की कोणत्या राज्यामध्ये होते तर हरियाणा. हरियाणा या राज्यामधील कॅडर्समध्ये होते आणि 60 प्लस टाइम्स ते काय झालेले तर त्यांचे ट्रान्सफर झालेलं आहे. त्यांचं एज्युकेशन बघितलं तर बी-टेक आय-आय-टी खरगपूरमधून केलं. त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट जे आहे, त्या टाटा इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जे पी-एच-डी केली. त्याच्यानंतर एम-बी-ए झालेलं आहे, एल-एल-बी झालेलं आहे. म्हणजे एक्सपर्ट म्हणजे एज्युकेशनमधले एक्सपर्ट. त्याचबरोबर तेवढंच ते काय होतं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बाबतीमध्ये देशामध्ये काय होतं तर फेमस होते. बघा जास्त फेमस कधी झाले, 2012 ची जी काही वड्रा केस जी होती ना, याची जी काही डील होती, ती डील यांच्या माध्यमातून कॅन्सल केलेली होती आणि त्यामुळेच त्यावेळेला काय झालं होतं तर हे प्रकाश झोतामध्ये आलेले होते. सगळ्यात जास्त वेळा ट्रान्सफर झाले देशातील आय-ए-एस अधिकारी हे अशोक खेमका आहेत. आणखी भरपूर आय-ए-एस अधिकारी आहेत, पण त्यांच्या तुलनेमध्ये यांचा कार्यकाळ जो होता किंवा यांचं ट्रान्सफर जे आहे ना, खूप जास्त वेळेला झालं होतं. हरियाणाच्या जे काही ॲडिशनल सेक्रेटरी जे आहेत, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून मागच्या वर्षी काय झाले तर हे रिटायर झालेले आहेत. अशा पद्धतीचं काय तर यांचा कार्यकाळ आहे. जबरदस्त कार्यकाळ आहे आणि 2011 मध्ये त्यांना एस-आर जिंदाल यांचा जो पुरस्कार मिळतो बघा, करप्शनच्या अगेन्स्ट ज्यांनी लढाई दिलेली आहे, तर तो पुरस्कारही या सरांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. जय हिंद मित्रांनो.